विनयता आहे, प्रसन्नता आहे, नवे नवे आपल्या देशाचं उज्ज्वल भविष्य जर कोण घडवत असेल तर ते गुरु घडवत असतात. म्हणून APJ अब्दुल कलाम सांगतात की एका शिक्षकाचा सहवास लाभणं म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा सहवास लागल्यासारखं असतं. म्हणून गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म आहे. म्हणून एवढ्या शिक्षकांसमोर बोलत असताना मी हजारो समाजासमोर त्या ठिकाणी कीर्तन प्रवचन करतो, परंतु शिक्षकाबरोबर बोलत असताना, शिक्षकांसमोर बोलत असताना थोडंसं दडपण आल्यासारखं या ठिकाणी मला वाटतंय. परंतु या ठिकाणी सेवापूर्ती होत असताना आदरणीय आमचे चंद्रकांत जावळे सर, आम्ही आदरणीय काळे मॅडम, आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस आम्ही जोशी मॅडम म्हणायचो त्यांना. मी ज्या वर्गात होतो त्या ब तुकडीमध्ये आणि त्या अ तुकडीला शिकवायला असायच्या. आत्ताच एक 8-10 दिवसापूर्वी त्याचं निधन झालं. थोरात मॅडम ते आम्हाला त्या ठिकाणी पहिली दुसरीला त्या होत्या आणि अ तुकडीला जोशी मॅडम किंवा काळे मॅडम होत्या. तर मला त्यांचा सहवास त्या ठिकाणी लाभला. तसेच आदरणीय चंद्रकांत जावळे सर यांचासुद्धा सहवास लाभला. चंद्रकांत जावळे सरांच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर महाराज परमार्थामध्ये भक्त पुंडलिकाचं चरित्र येतं. भक्त पुंडलिकाने आपल्या आईवडिलांसाठी संपूर्ण आपलं आयुष्य त्या ठिकाणी खर्च केलं. नवे नवे आपलं नाव जे आहे ते आजरा अमर करून ठेवलं. परंतु मी छातीला हात लावून सांगतो की मी भक्त पुंडलिक पाहिलं नसेल, परंतु आईची सेवा कशी करावी आदरणीय चंद्रकांत जावळे गुरुजींना त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांनी अगदी तळमळीने सांगितलं की स्वतःच्या मुलांप्रमाणे आपण मुलांना शिकवलं पाहिजे, परंतु आपल्या वाडवडिलांची सेवासुद्धा त्याच पद्धतीने करणारे शिक्षक म्हणजे जावळे सर आहे. म्हणून माझे बरेच लय मित्र हे शिक्षकच आहे. आदरणीय साळुंखे सर असतील, गोपने सर असतील, दत्ता घोडे गुरुजी सर असतील किंवा जाधव सर, जावळे सर, हे सगळे शिक्षक मंडळी माझे मित्र आहे. महाराज शिक्षक आणि शिष्य यांचं नातं कसं असावं, मला तो पिक्चर आठवतो महाराज, तारे जमीन पर, परंतु ते मी प्रत्यक्षात त्या ठिकाणी असं अनुभवलेलं आहे की माझा मुलगा होता, फार हट्टी असायचा. त्याला समजावून सांगणं, त्याच्या पातळीवर जाऊन सांगणं फार कठीण व्हायचं. म्हणून ज्यावेळी मी शाळेत ॲडमिशन घ्यायला गेलो त्यावेळेस साळुंखे सर म्हटले, महाराज तुम्ही काही घाबरू नका, काळजी करू नका, तुमच्या मुलाला मी माझ्या मुलाप्रमाणे त्या ठिकाणी शिकवल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्यांच्या काय मनात आलं, त्यांनी आदरणीय साळुंखे आपल्या गोपने सरांना त्या ठिकाणी त्यांच्या हाताखाली शिकवायला म्हणजे त्यांच्या पटामध्ये त्या ठिकाणी माझ्या मुलाला त्या ठिकाणी शिकायला त्या ठिकाणी ॲडमिशन दिलं. गोपने सरांनी अशा पद्धतीने शिक्षण दिलं महाराज की ज्यावेळी माझ्या घरची पूजा होती त्यावेळी एवढा म्हणजे प्रेम कसं असावं, त्यावेळी ते माझ्या बाळाने मला सांगितलं, बाबा माझ्या सरांना फोन लावा. म्हटलं लावतो, नंतर प्रत्यक्ष भेट घेऊन सांगतो. नाही माझ्यासमोर लावा. त्याच्यासमोर जेव्हा मी गोपने सरांना फोन लावला तेव्हा त्याचं समाधान त्या ठिकाणी झालं. आणि ज्या दिवशी माझी पूजा होती त्या दिवशी दुपारपासून पुढं तो फक्त सरांची त्या ठिकाणी वाट पाहत असायचा. म्हणजे शिक्षक आणि गुरुचं जे नातं आहे महाराज मी त्या ठिकाणी, कारण माझा मुलगा फार हट्टी होता आणि त्यांना त्याच्या पातळीवर जाऊन शिकवणारा शिक्षक मला भेटला होता. एवढा म्हणजे गुरु आणि शिक्षक जे आहे हे नातं मी त्या ठिकाणी, मला त्या पिक्चरची सुद्धा त्यावेळी आठवण झाली. म्हणून शिक्षक असतात, मुलं हळूहळू मोठाले होतात, चांगली भरारी घेतात. आता फार मोठं फॅड आले, अमक्यानी जन्माला आलं पाहिजे, तमक्यानी जन्माला आलं पाहिजे, दाढी राखायची, चंदबिंदी लावायची, असे बोंबलून काय महापुरुष जन्माला येत नाही. त्यासाठी सायस करावे लागतात. आणि सायस करणारे कोण असतात तर गुरु आज त्या ठिकाणी आपल्या जीवनात फार महत्त्वाचे असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे वडील आहे, वडीलसुद्धा आपल्याला फार त्या ठिकाणी महत्त्वाचे आहे. म्हणून शास्त्रकार एवढं सुंदर सांगतात, पिता प्रताडिता पुत्रा शिष्योपी गुरुना तथा सुवर्ण सुवर्ण कालेच भूषमेव जायते. जसा सुवर्णकार असतो तो अलंकार घडवतो, तो अलंकार घडवल्यानंतर सगळ्यांना तो आवडतो, तसा शिक्षक आणि वडिलांनी घडवलेला मुलगा हा जगमान्य त्या ठिकाणी होत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरु हा फार महत्त्वाचा आहे. असो त्या ठिकाणी आदरणीय चंद्रकांत जावळे सर आणि जोशी मॅडम, काळे मॅडम यांना सेवाकृतीच्या या ठिकाणी मी माझ्या वतीने लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो. रामकृष्ण.